विशेष ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोचरी रोड, मोहपाडा, रसायनी। प्रा दत्तात्रय शिंदे। उरण विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांचा भव्य मेळावा। शेवटच्या श्वासापर्यंत मी उद्धव शिवसेनेचा निष्ठावंत राहणार, माननीय आमदार मनोहर सेठ भोईर यांची ग्वाही। उरण विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा 29 जून रोजी मल्टीपर्पज हॉल JNPT टाउनशिप उरण येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विश्वासावर शेकडो शिवसैनिक उपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विठू माऊलीचे व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी उरण विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव शिवसैनिकांशी संवाद साधताना बोलत होते की, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहणार। मी फाटका माणूस आहे, पण प्रामाणिक आहे। युती दाखवायची आणि आपलाच माणूस उभा करायचा हे मोठे रचलेले षडयंत्र मी माझ्याच पक्षाचं नुकसान झाल्याचे सहन करणार नाही। आपल्या पक्षवाढीसाठी गावागावातील शाखा प्रमुखांनी सज्ज व्हा। ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून पेटून उठा। आता शाखा प्रमुखांनी पायाला भिंगरी लावल्यासारखे काम करावे, असे बोलताना ते सांगत होते। परिसरात आपलेच उमेदवार विजयी झाले पाहिजे, अशा प्रकारे सर्वांनीच कामाला लागावे। महाराष्ट्रात मराठी माणसाने जागे व्हायला हवे। महाराष्ट्रात सरळ साधा नेता जो तसूभरही झुकला नाही, तो म्हणजे आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत, असे उपस्थितांना मार्गदर्शन करत कार्यकर्ते यांच्यावरील मरगल दूर करत बोलताना उपनेते भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले। यावेळी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवसेना प्रमुखांनी मराठीचे बीज पेरले, आम्हाला घडवले, असे उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी बोलताना सांगितले। तर उद्धव शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माननीय आमदार मनोहर शेठ भोईर यांनी बोलताना सांगितले की, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता असून कोणीही कितीही विलंगना केल्या तरी कोणाच्याही आमिषाला बळी पडणार नसून मी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। उरण विधानसभा मतदारसंघात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुका नजरेसमोर ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सर्वच ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने कसे निवडून आणण्यासाठी माझ्यासोबत पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते प्रयत्न करतील, यात तीळ मात्र शंका नाही। यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, जिल्हा प्रमुख आमदार मनोहर शेठ भोईर, माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, महिला जिल्हा प्रमुख सुवर्णा जोशी, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, युवासेना जिल्हा प्रमुख पराग मोहिते, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, महेंद्र गायकर, गणेश शिंदे, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर, तालुका संघटक BN डाके, खालापूर मान्य उपतालुका प्रमुख रमेश पाटील, विभाग प्रमुख शशिकांत मुकादम, गळसुंदे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर माळी, वडगाव विभाग प्रमुख सुनील थोरवे, चौक विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे आदींसह उरण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुलाबा प्रभात लाईव्हसाठी रायगड ब्युरो। मिळेल का नाही दिबे वडिलांचा? मिळायला पाहिजे, नाही मिळालं लोकांच्या पाठीमागे, बरोबर आहे की नाही? बाळासाहेबांचं नाव मागे घेतलं, उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचं नाव मागे घेतलं ना। ठीक आहे, दिबास पाटील साहेबांकरता उद्धव साहेबांनी आपल्या वडिलांचं म्हणजे हिंदू बाळासाहेबांचं मागे घेतलं। असं आहे की टीका होती, जसं शिल्लक सेना म्हणून शिवसेनेचा बोलून उपमर्द करताय, जसा कोणी स्वप्न पाहतायत की आम्ही शिवसेना संपवली, शिवसेना संपवणार आहे, जसे पक्षप्रवेश करून घेतले जातात मोठमोठ्या प्रमाणामध्ये, त्यांच्या डोळ्यामध्ये सणसणीत अंजन पडलं असेल आणि कानाखाली आवाज निघाला असेल की आजची उरणची शिवसेना ही किती जिवंत आणि जातीवंत शिवसेना आहे, याचा दृश्य आज उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं, याचा मला समाधान आहे।